नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बघा सकाळचं वातावरण किती सुंदर झालेलं आहे. नारळाची झाडे किती सुंदर दिसत आहेत. चला मी बाकीची कामं आवरून आता थोडीशी छोटीशी दारापुढे रांगोळी काढून घेत आहे. मी रोज दारापुढे छोटीशी रांगोळी काढते आणि रांगोळीला थोडेसे कलर भरून त्यामध्ये थोडी डिझाईन करून घेत आहे. अगदी सोपी डिझाईन काढत असते मी रोज पण रांगोळीची. तुम्ही पण अशी छोटी छोटी रांगोळी काढता का? मला रांगोळी काढायला खूप आवडते, त्याच्यामुळे मी रोजच सकाळी अंघोळ झाल्यानंतर रांगोळी काढते. तुम्ही पण अशी रांगोळी रोज काढावी. रांगोळीचे व्हिडिओ बघूनही काढलं तरी चालतात. ज्याला येत नसले त्याला पण छोटीशी रांगोळी तरी त्यांनी छोटीशी रांगोळी तरी काढावीच. चला माझी रांगोळी काढून झाली. आता मी काय करते, मला स्वयंपाक बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी 5-6 टमाटे घेतलेत. आज टमाट्याची रेसिपी बनवणार आहे, एकदम सोपी. त्यामध्ये आता मी कढई ठेवली. कढईत थोडेसे तेल टाकले. तर तेल टाकून घेतले. आता थोडेसे तेल तापले की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत. जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे टाकल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि 1 चमचाभर मी चटणी टाकत असते. चटणी ज्याला जशी आवडेल तशी त्याप्रमाणे टाकत असतो. त्याला तिखट जसं हवं आहे तसं. आम्ही 1 चमचा चटणी खातो, त्याच्यामुळे आम्ही थोडीशी 1 चमचा चटणी टाकतो. त्यानंतर मी चिरलेले टोमॅटो टाकून दिले आणि त्यामध्ये आता थोडेसे मीठ टाकले. टोमॅटोची भाजी शिजते. आता तोपर्यंत मी पीठ भिजवून चपात्या बनवते. आता मी सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि मिस्टरांचा डब्बा भरत आहे. त्यामध्ये मी काकडी, 2 चपात्या आणि टोमॅटोची चटणी भरत आहे. आता डब्बा भरून घेते. डब्बा भरून झाल्यानंतर मी रांगोळी कशी काढली त्याचा एक फोटो दाखवते तुम्हाला. तर मी त्याला थोडंसं परत फिनिशिंग दिलेलं आहे. माझा डब्बा करून झाल्यानंतर परत बाहेर आल्यानंतर त्याला थोडंसं टच दिला. त्यानंतर मी चहा बनवून घेतला आणि चहा घेतला. आमच्या खिडकीतून बाहेरील वातावरण दिसते, बाहेरील नारळाची झाडे दिसतात. नंतर मी देवपूजा करायला बसले. देवपूजा करून घेतली. आजची माझी देवपूजा अशी होती. आज मी थोडीशी घाई देवपूजा केली, कारण मला थोडंसं बाहेर जायचं होतं. त्यामुळे मी देवपूजा थोडी झटपट करून घेतली. घाई असले की अशी देवपूजा करावी लागते. माझी रोजची देवपूजा अशीच असते. तुम्ही अशी देवपूजा करता का? माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.